नमस्कार बालमित्रांनो, इयत्ता तिसरी माझे मराठी कविता दुसरी आमचे बाळ. आपण तर आधी कविता वाचन करूया. या 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 आमचे बाळ पहा, लहानसे इवलेसे बाळ पहा. गाल त्याचे लाल लाल, हात त्याचे मऊ मऊ, इवलेसे त्याचे पाय. आता खाऊ खाणार काय? बाळाला तर एकच दात, एकच दात, एकच दात. या कवितेमध्ये तुम्ही बाळाचे चित्र बघू शकतात. कवीने यामध्ये सांगितले आहे की आपण लहान होतो किंवा आपले छोटे लहान भाऊ बहीण असतात, तर त्यांना तुम्ही बघितलं असेल ते किती छान निरागस असतात. इवले म्हणजे छोटे असतात, त्यांचे गाल लाल लाल असतात, हात मऊ मऊ असतात आणि अगदी छोटे इवलेसे पाय असतात. आणि गंमत म्हणजे त्यांना तर खाऊ खाण्यासाठी एकच दात असतो. आपणही लहान होतो तेव्हा आपल्यालाही एकच दात होता. तर छोट्या बाळाचे वर्णन कवीने या कवितेत फार सुंदर प्रकारे केलेले आहे. या कवितेमधील शब्दार्थ आपण बघूया. लहानसे इवलेसे म्हणजे व्हेरी स्मॉल, बाळ म्हणजे बेबी, हात म्हणजे हँड, पाय म्हणजे लेग्स, गाल म्हणजे चिक्स आणि मऊ म्हणजे सॉफ्ट. तर या कवितेच्या मागे आपल्याला काही अभ्यास दिलेला आहे. अभ्यास म्हणजे काय, तर तुम्हाला याचा सराव करायचा आहे. तर प्रश्न पहिला, एका शब्दात उत्तरे लिहा. आन्सर द फॉलोइंग इन वन वर्ड्स. तर पहिला आहे लहान कोण आहे, तर आपण कवितेत पाहिलं आहे त्याचं उत्तर आहे बाळ लहान आहे. इथे एका शब्दात सांगितल्यामुळे एकच शब्द आपल्याला लिहायचा आहे. बाळाचे गाल कसे आहेत, तर लाल आहेत. बाळाचे हात कसे आहेत, मऊ आहेत. बाळाचे पाय कसे आहेत, तर इवलेसे आहेत. इवलेसे शब्द व्यवस्थित लिहायचा आहे. बाळाला किती दात आहेत, एकच दात आहे. सुरुवातीला लहान बाळाला एकच दात असतो आणि आपण जसजसे मोठे होतो तसतसे आपल्याला बाकीचे दात येतात. आहे की नाही गंमत? चला, प्रश्न क्रमांक दुसरा, जोड्या लावा. मॅच द फॉलोइंग. याच्यात दोन गट दिलेले आहेत, अ गट आणि ब गट. अ गटामध्ये दिलेले पर्याय आहेत पाय, गाल आणि हात. तसेच ब गटामध्ये दिलेले पर्याय आहेत मऊ मऊ, इवलेसे आणि लाल लाल. तर आपण जोड्या लावायच्या आहे. पाय कसे आहेत आपले, तर इवलेसे. गाल कसे आहेत, तर लाल लाल. आणि हात कसे आहेत, मऊ मऊ. चला बघूया पुढचा प्रश्न क्रमांक 3. अक्षरे जुळवून अर्थपूर्ण शब्द तयार करा व लिहा. तर पहिला शब्द दिला आहे आपल्याला ळ बा. तर याचं जर उलटं वाचलं आपण तर शब्द तयार होतो बाळ. दुसरा शब्द दिलेला आहे आपला हालन. तर या शब्दांचा सुस्थितीतला क्रम जर लावला तर ल हा न असा शब्द तयार होतो. तर तिसरा आहे य पा. तर याचं जर आपण उलट वाचलं तर पा य असा शब्द तयार होतो. आणि चौथा दिलेला आहे च ए क. तर याचा आपण अर्थपूर्ण शब्द जर तयार केला तर एकच असा शब्द तयार होतो. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.